आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत. क्रिस्टल डिफेक्ट्स or imperfections. The real, naturally occurring crystalline substances do not have perfect crystal structure. म्हणजे काय? जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत नेचरमध्ये आढळणाऱ्या त्यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे आहे ते परफेक्ट नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी इम्परफेक्शन राहील, काहीतरी डिसऑर्डर वगैरे राहतात. They have some disorders or irregularities in the stacking of atoms. त्याच्यामध्ये काय डिसऑर्डर, irregularities किंवा डिफेक्ट्स असतील. Such irregularities in the arrangement of constant particles. त्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत त्याच्या अरेंजमेंट मध्ये जी irregularity राहील किंवा डिफेक्ट्स राहील ऑफ अ सॉलिड क्रिस्टल आर कॉल्ड डिफेक्ट्स आर इम्परफेक्शन्स. म्हणजे काय? कॉन्स्टंट पार्टिकल जे आहे त्याच्यामध्ये असणारे घटक म्हणजे आयन्स असतील, कटायन्स असतील, अनायन्स असतील, पार्टिकल्स असतील, त्याच्यामध्ये जे अरेंजमेंट मध्ये जी इरेग्युलरिटीज असते त्याला काय म्हणणार आपण? आर कॉल्ड डिफेक्ट्स आर इम्परफेक्शन्स. जसं irregularities in the arrangement of constant particles of a solid crystal are called defects or imperfections. त्यानंतर आहे there are three types of defects: point defects, line defects and plane defects. ह्या लेसन मध्ये, ह्या चॅप्टर मध्ये आपण ओनली पॉइंट डिफेक्ट्स विल बी डिस्कस इन दिस चॅप्टर. पॉइंट डिफेक्ट्स दिलेला आहे. These defects are irregularities produced in the arrangement of bases at lattice point in crystalline solid. काय सांगतोय पहा आपण? अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटिस पॉइंट इन क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे ही डिफेक्ट्स असेल, ही डिसऑर्डर असेल, ही कशी प्रोड्यूस होते? प्रोड्यूस इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटिस पॉइंट इन क्रिस्टलाइन सॉलिड. लॅटिस पॉइंट मध्ये जी अरेंजमेंट असेल त्या अरेंजमेंट मध्ये जी इरेग्युलरिटी दिसते त्याला काय म्हणतो आपण? पॉइंट डिफेक्ट्स म्हणतो. देयर आर थ्री मेजर क्लासेस ऑफ पॉइंट डिफेक्ट्स. पहिला आहे स्टॅचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट्स आणि तिसरा आहे नॉन स्टॅचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स. आता यामध्ये आहे ए स्टॅचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स. केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड शोज fixed ratio of number of atoms or number of anions or number of cations. म्हणजे काय? केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड शोज फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत फिक्स रेशो असतो स्टॅचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स मध्ये. नंबर ऑफ कटायन्स असतील किंवा नंबर ऑफ अनायन्स असतील. कटायन्स कशाला म्हणतो? पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस ऑफ एन ॲटम ऑफ एन एलिमेंट. अनायन कशाला म्हणतो? निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ऑफ एन ॲटम ऑफ एन एलिमेंट. त्याला आपण काय अनायन म्हणतो? दिस फिक्स रेशो इज द स्टॅचिओमेट्री ऑफ द कंपाउंड. हा जो रेशो असतो कटायनचा आणि अनायनचा फिक्स रेशो असतो त्याला आपण काय म्हणतो पहा? त्याला आपण स्टॅचिओमेट्री असं म्हणतो. इन स्टॅचिओमेट्रिक डिफेक्ट्स द स्टॅचिओमेट्री रिमेन्स अनचेंज. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स असतील किंवा नंबर ऑफ कटायन्स आणि अनायन असतील त्यांचा रेशो फिक्स असतो. इन अदर वर्ड्स रेशो of number of atoms or number of cations and anions of compounds remain the same as represented by its chemical formula. आपण जे सांगितलं तेच केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जो प्रेझेंटेशन दिलेला आहे, नंबर ऑफ कटायन्स एवढे आहेत, नंबर ऑफ अनायन्स आहेत तेवढेच त्याच्यामध्ये आहे तसे राहतात. देयर आर फोर टाइप्स ऑफ स्टॅचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स: व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्ट्स, स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट. पहिला पाहतोय आपण व्हॅकन्सी डिफेक्ट्स. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ अ सॉलिड पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन द क्रिस्टल लॅटिस. ज्यावेळेस क्रिस्टलायझेशन होत असेल, पार्टिकल जो आहे त्याच्यामधला रेग्युलर साइट जी आहे ती सोडून जातो, दुसरीकडे जातो, त्याला काय म्हणणार आपण?
त्याला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट्स. द मिसिंग पार्टिकल क्रिएट्स व्हॅकन्सी इन द लॅटिस स्ट्रक्चर. जी अरेंजमेंट आहे लॅटिस पॉइंटची इथं डायग्राम मध्ये दिसते पहा. ही रेग्युलर साईड जे तो मिस होत असेल तर तिथं काय होणार आहे, व्हॅकन्सी 100% क्लिअर होणार. These sum of the lattice sites are vacant because of missing particle as shown in the figure 1.12. म्हणजे 1.12 मध्ये जर पाहिलं आपण द मिसिंग पार्टिकल जे आहेत मिसिंग पार्टिकल्स तिथं काय होते पहा, व्हॅकंट स्पेस दिसते. द क्रिस्टल इज देन सेड टू हॅव व्हॅकन्सी डिफेक्ट्स. मग त्या ज्यावेळेस क्रिस्टल जो आहे त्याला काय म्हणणार आपण, त्याला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट तयार झाला. व्हॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप व्हेन सबस्टन्स इज हिटेड. व्हॅकन्सी डिफेक्ट तयार केव्हा होते, ज्यावेळेस सबस्टन्स जो आहे आपण काय करणार पहा, हिट करणार. त्याच्यानंतर पुढचं आहे ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये अब्सेन्स राहणार पार्टिकल्स, कारण मिसिंग आउट होतं, व्हॅकंट स्पेस राहते. मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. मास जे आहे सबस्टन्सचा डिक्रीज होतो. However, the volume remains unchanged. व्हॉल्यूम जे आहे ते त्याचा व्हॉल्यूम बदलत नाही. ॲज अ रिझल्ट द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. म्हणजे मास कमी झाल्यामुळं व्हॉल्यूम आहे तसं राहतं, डेन्सिटी जी आहे सबस्टन्सची काय होते व्हॅकन्सी डिफेक्ट्स मध्ये कमी होते. त्यानंतर पुढचा सेकंड पॉइंट आहे आपला सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. इंटरस्टियल साइट इन अ क्रिस्टल आर द स्पेसेस or voids in between the particle at lattice point. काय सांगतो इंटरस्टियल साइट म्हणजे काय, इन क्रिस्टल आर द स्पेसेस और व्हाइड्स. म्हणजे एम्प्टी स्पेस असेल, मोकळी जागा असेल, व्हाइड्स असेल बिटवीन द पार्टिकल ॲट लॅटिस पॉइंट. म्हणजे लॅटिस पॉइंटच्या इन बिटवीन ज्यावेळेस जिथं जी साइड्स असते त्याला काय म्हणतो इंटरस्टियल साइट्स म्हणतो. when some particles of a crystalline elemental solid occupy interstitial sites in the crystal structure. म्हणजे काही पार्टिकल जे आहेत ते क्रिस्टलाइन एलिमेंट सॉलिड मध्ये इंटरस्टियल साइटच्या ठिकाणी जात असतील. इट इज कॉल्ड इंटरस्टियल डिफेक्ट्स. पण कोणता, सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट. when some particles of a crystalline elemental solid occupy interstitial site. म्हणजे हे इंटरस्टियल साइट मध्ये सम पार्टिकल्स क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये जात असतील त्याला काय म्हणतो सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट्स. म्हणजे इंटरस्टियल साइट कशाला म्हणतो, इन बिटवीन लॅटिस पॉइंट मध्ये जी व्हॅकंट किंवा एम्प्टी स्पेस असते त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो इंटरस्टियल साइट्स म्हणतो. आता दिस इफेक्ट ऑकर इन द फॉलोइंग इन टू वेज. फर्स्टली an extra particle occupy an empty interstitial space in the crystal structure as shown in the figure 1.13. एक्स्ट्रा पार्टिकल जो आहे तो इंटरस्टियल स्पेस मध्ये क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळेस ऑक्युपाय होत असेल, राहत असेल इंटरस्टियल स्पेस मध्ये, पहा ते डायग्राम मध्ये दिसतोय आपल्याला. ही रेग्युलर लॅटिस पॉइंट आहे आणि हा जो दिसतोय इंटरस्टियल साइट मध्ये एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय झालेला आहे दिसतोय. इथं सुद्धा एक्स्ट्रा पार्टिकल काय झाला, ऑक्युपाय झालेला आहे. दिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑलरेडी प्रेझेंट ॲट द लॅटिस पॉइंट. पहा हा एक्स्ट्रा पार्टिकल जो आहे लॅटिस पॉइंट मध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यासारखाच तो लॅटिस पॉइंट किंवा पार्टिकल जो आहे तो असतो. The extra particle increase total mass of substance without increasing the volume. म्हणजे व्हॉल्यूम न वाढवता मास वाढतं, hence its density increases. Secondly, in an elemental solid, a particle gets shifted from its original lattice point and occupies interstitial space in the crystal as shown in the figure 1.13. Secondly, in an elemental solid, a particle gets shifted from its original lattice point. पार्टिकल जो आहे तो ओरिजिनल लॅटिस पॉइंट पासून काय होतो, शिफ्ट होतो. ऑक्युपाय द इंटरस्टियल स्पेस इन द क्रिस्टल ह्या फिगर मध्ये दाखवलाय. रेग्युलर जी लॅटिस पॉइंट आहेत तो काय होतो, त्याचे मूव्ह होतो, इंटरस्टियल पोझिशन मध्ये जातो. पहा त्याच्यानंतर पुढे आहे इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट, मजेशीर आहे. इन दिस सेकंड केस because of displacement of a particle, a vacancy defect is created at its original regular lattice site. ओरिजिनल लॅटिस साइट मध्ये काय होतं, हा जो आहे स्पेस क्रिएट होतो, व्हॅकन्सीज क्रिएट होते. ॲट द सेम टाइम इंटरस्टियल डिफेक्ट रिझल्ट ॲट इट्स न्यू पोझिशन
एका ठिकाणचा जो आहे तो लॅटिस पॉइंट जाणार दुसरीकडे इंडस्ट्रियल पोझिशन मध्ये जातो. वी कॅन therefore say that in these defects there is a combination of vacancy defects and self industrial defects. म्हणजे काय, हा कॉम्बिनेशन आहे कशाचं, वॅकन्सी डिफेक्टचं कॉम्बिनेशन आणि सेल्फ इंडस्ट्रियल डिफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. दिस डिफेक्ट्स preserve the density of the substance because there is neither loss nor gain in mass of substance. प्रिझर्व आहे तशी डेन्सिटी राहते. आता रेग्युलर साईट मधला असतो काय होतो, एक सबस्टन्स जो आहे किंवा लॅटिस पॉइंट जो आहे तो इंडस्ट्रियल पोझिशन मध्ये जातो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला, त्याला म्हणतो आपण स्कॉटकी डिफेक्ट. इन एन आयनिक सॉलिड equal number of cations and anions are missing from their regular position in a crystal lattice, creating vacancies as shown in the figure 1.15. In an ionic solid, Schottky defect कुठे दिसतोय, in an ionic solid equal number of cations and anions are missing from their regular position in the crystal lattice, creating vacancy as shown in the figure 1.15. काय सांगतो आपण, number of cations and anions missing. आयनिक सॉलिड असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्हली चार्ज कटायन म्हणतो, निगेटिव्हली चार्ज अनायन म्हणतो. अल्टरनेट मध्ये असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा काय करतो, ह्याच्यामध्ये कटायन्स किंवा अनायन्स हा रेग्युलर साईट पासून काय होतं, मिस होतो आणि तिथे व्हॅकन्सी जी आहे ती क्रिएट होते. डायग्राम मध्ये दिसते आपल्याला, हा अनायन आहे, हा कटायन आहे, अनायन आहे, कटायन आहे, अनायन आहे, इथं कटायन आहे, अनायन आहे, कटायन आहे, इथं अनायन आहे, काय झाला तो मिस झाला, इथं नाहीये, अनायन व्हॅकन्सी आहे. इथं कटायन आहे, इथं अनायन आहे, इथं अनायन आहे, इथं कटाय पाहिजे पण हा पण काय कटायन व्हॅकन्सी आहे. इथं अनायन आहे, इथं कटायन आहे, इथं अनायन आहे, इथं कटायन आहे, इथं कटायन आहे, इथं अनायन आहे, इथं कटायन आहे, इथं अनायन आहे, इथं कटायन आहे, इथं अनायन. म्हणजे काय, इट मीन्स दॅट व्हॅकन्सी इज क्रिएटेड बाय लॉस ऑफ कटायन इज ऑलवेज अकंपनीड बाय व्हॅकन्सी फॉर्म बाय लॉस ऑफ अनायन्स. म्हणजे सांगायचं का आपल्याला, अकंपनीड बायचा अर्थ काय होतो, जर अनायनचा लॉस झाला तर कटायनचा सुद्धा लॉस होतो. म्हणजे काय, दस देर एक्झिस्ट 2 होल्स पर आयन पेअर लॉस्ट. म्हणजे काय, आयन पेअर लॉस्ट होत असेल तर काय होतात, 2 होल जे आहेत ते क्रिएट होतात, 2 व्हॅकन्सी क्रिएट होतात. वन क्रिएटेड बाय मिसिंग कटायन, नो अदर बाय मिसिंग अनायन. तसं पेअर्ड कटायन अनायन व्हॅकन्सी ही स्कॉटकी डिफेक्ट. म्हणजे याला काय म्हणतो आपण, याला स्कॉटकी डिफेक्ट म्हणतो. देर एक्झिस्ट 2 होल्स पर आयन पेअर लॉस्ट. अनायन व्हॅकन्सी दिसते आणि कटायन व्हॅकन्सी दिसते. त्याच्यानंतर पुढे आहे कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. कंडिशन काय, हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन, स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कटायन अँड अनायन. स्मॉल डिफरन्स पाहिजे कटायन आणि अनायन मधला. रेशो ऑफ कटायन अँड अनायन इज नॉट फार बिलो युनिटी. स्मॉल डिफरन्स त्याच्यामध्ये पाहिजे कटायन आणि अनायन मध्ये. ही कंडिशन आहे स्कॉटकी डिफेक्टची. त्याच्यानंतर आहे कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. ॲज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस, मास डिक्रीजेस. number of ions decreases, mass decreases, however volume remains unchanged, hence the density of substance decreases. number of decrease होतात म्हणजेच काय, mass decrease होतं, volume remains unchanged राहतं, density of substance decreases. number of missing cations and anions is equal, the electrical neutrality of the compound is preserved. म्हणजे इक्वल राहतात ना, कटायन जर मिस झाला तर अनायन सुद्धा मिस होतो, म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ कंपाउंड इज प्रिझर्व. दिस डिफेक्ट इज फाउंड इन एन आयनिक क्रिस्टल सच एज NaCl, AgBr आणि KCl. हा डिफेक्ट जो आहे कुठे कुठे फाइंड होतो आपल्याला, सोडियम क्लोराइड मध्ये, सिल्वर ब्रोमाइड मध्ये आणि पोटॅशियम क्लोराइड मध्ये हा जो डिफेक्ट आपल्याला काय होतो, फाउंड होतो, दिसतो. आता 4th नंबर डिफेक्ट आहे, त्याला म्हणतो आपण फ्रेंकल डिफेक्ट. Frenkel defects arises when an ion of ionic compound is missing from its regular site and occupies interstitial position between the lattice point as shown in the figure. म्हणजे काय, हा जो आहे फ्रेंकल डिफेक्ट केव्हा तयार होतो, when an ion of ionic compound is missing from its regular lattice site. रेग्युलर लॅटिस साइट पासून हा काय होतो,
त्याची मिसिंग करतो साईट, आणि तो काय होतो इंडस्ट्रियल पोझिशन मध्ये तो लॅटिस पॉइंट मध्ये काय होतो ऑक्युपाय होतो, त्याला म्हणतो आपण फ्रँकल डिफेक्ट. कटायन आर युजली स्मॉलर दॅन अनायन. हा जो आहे कटायन आर युजली स्मॉलर दॅन अनायन. इट इज देअरफॉर मोर कॉमन टू फाइंड द कटायन ऑक्युपाय इंडस्ट्रियल साइट. म्हणजे फ्रँकल डिफेक्ट मध्ये काय होतं युजली स्मॉलर असतो कटायन कशापेक्षा, अनायनपेक्षा. इट इज देअरफॉर more common to find the cation occupying industrial sites. It is easier for the smaller cation to accommodate the industrial spaces. म्हणजे काय, कटायन हा युजली स्मॉलर असतो, त्यामुळे काय होतं इंडस्ट्रियल साइट मध्ये कटायन आपल्याला काय होतं फाइंड होतो, आढळतो. त्याच्यानंतर आहे इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द स्मॉलर कटायन इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स नॉर्मल साइट टू एन इंडस्ट्रियल स्पेस. म्हणजे काय स्मॉलर कटायन रेग्युलर साइट पासून डिस्प्लेस होतो आणि इंडस्ट्रियल स्पेस मध्ये काय होतो जातो. इट देअरफॉर क्रिएट्स वॅकन्सी डिफेक्ट्स ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे वॅकन्सी डिफेक्ट काय झाली वॅकन्सी ऑफ कटायन तयार होणार, तिथे वॅकन्सी डिफेक्ट तयार होतो ॲट इट्स न्यू लोकेशन इन द सेम क्रिस्टल. फ्रँकल डिफेक्ट्स कॅन बी रिगार्डेड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी अँड इंडस्ट्रियल डिफेक्ट्स. म्हणजे हा कॉम्बिनेशन आहे फ्रँकल डिफेक्ट जो आहे, कॉम्बिनेशन आहे कशाचं, वॅकन्सी डिफेक्ट मधलं आणि इंडस्ट्रियल डिफेक्ट मधलं कॉम्बिनेशन आहे फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्ट, डू यू नो, फ्रँकल डिफेक्ट इज नॉट फाउंड इन प्युअर अल्कली मेटल हॅलाइड्स. प्युअर अल्कली मेटल हॅलाइड्स मध्ये फ्रँकल डिफेक्ट हे लक्षात ठेवायचं आपल्याला आढळत नाही. बिकॉज कटायन ऑफ अल्कली मेटल्स ड्यू टू लार्जर साइज कॅनॉट ऑक्युपाय इंडस्ट्रियल स्पेस. म्हणजे काय सांगतो फ्रँकल डिफेक्ट इज नॉट फाउंड इन प्युअर अल्कली मेटल हॅलाइड्स बिकॉज कटायन ऑफ अल्कली मेटल्स ड्यू टू लार्जर साइज कॅनॉट ऑक्युपाय इंडस्ट्रियल स्पेस. लार्जर साइज असते कटायनची, आणि फ्रँकल डिफेक्ट आपल्याला माहिती आहे कटायन हा इंडस्ट्रियल स्पेस मध्ये जातो, लार्जर साइज असल्यामुळे तो त्या ठिकाणी जात नाही. त्याच्यानंतर पुढे आहे आपण सांगतोय कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रँकल डिफेक्ट. पहिली कंडिशन आहे Frankel defect occur in an ionic compound with larger difference between sizes of cations and anions. Larger difference पाहिजे कशामध्ये, cations and anions मध्ये larger difference पाहिजे. Ions of ionic compound must be having low coordination number. Coordination number जो आहे ionic compound चा त्या ions कमी पाहिजे. Consequences of Frankel defect. As no ions are missing from crystal lattice as a whole. क्रिस्टल लॅटिस मधला होल म्हणून तो काय आयन जो मिस होत नाही. डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि इट्स केमिकल प्रॉपर्टी रिमेन्स अनचेंज. कारण तिथं जो आहे तो काय होतो, तिथली जागा जो आहे तो काय होतो, कटायन जो आहे तो काय ल्यूक होतो, वॅकन्सी क्रिएट होतो, इंडस्ट्रियल स्पेस मध्ये जातो. म्हणजे डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि इट्स केमिकल प्रॉपर्टी रिमेन्स अनचेंज. त्यानंतर आहे पुढं द क्रिस्टल ॲज होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हा जो आहे पूर्ण क्रिस्टल जो आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो का, बिकॉज इक्वल नंबर ऑफ कटायन्स आणि अनायन्स आर प्रेझेंट. आणि बाहेर जात नाही, तिथंच तो काय होतो इंडस्ट्रियल पोझिशन मध्ये जातो. दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयनिक क्रिस्टल झिंक सल्फाइड, सिल्वर क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाइड आणि कॅल्शियम फ्लोराइड मध्ये हा जो डिफेक्ट आहे तो आढळतो. त्याच्यानंतर आहे पुढचा, त्याला म्हणणार आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय impurity defect arises when foreign atoms, that is atoms different from the host atoms, are present in the crystal lattice. There are two kinds of impurity defects. दोन kinds, substitutional and interstitial impurity defect. impurity defect म्हणजे काय impurity defect arises when foreign atoms, दुसरा atom जो आहे त्याच्यामध्ये काय करणार आपण ऍड करणार, that is atoms different from the host atom. म्हणजे होस्ट मध्ये त्यांचा जो पहिला जो ऍटम आहे त्याच्यापेक्षा दुसरा ऍटम त्याच्यामध्ये ऍड करायचा, are present in the crystal lattice. त्याला impurity defect म्हणतो. म्हणजे होस्ट ऍटम पेक्षा जो आहे त्याच्यापेक्षा दुसरा ऍटम फॉरेन ऍटम ऍड होत असेल त्याला impurity defect म्हणतो. दोन आहेत. पहिले आहे substitution impurity defect. In this defect foreign atoms are found at the regular lattice site in a place of host atom. फॉरेन ऍटम जो आहे
तो काय होतो, लॅटिस साईटच्या होस्ट ऍटमच्या ठिकाणी अटॅच होतो. रेग्युलर ऍटम्स आर डिस्प्लेस फ्रॉम देअर लॅटिस साईट बाय इम्प्युरिटी ऍटम्स. रेग्युलर ऍटम जो आहे त्याच्यापेक्षा दुसरा ऍटम तिथं काय होतो, सबस्टिट्यूट होतो, त्याच्या ठिकाणी जातो. त्याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो.